ओला उबर वापरणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। एकदा बुक केलेली राईड रद्द केली तर तुम्हाला त्याचा मोठा भुर्दंड भरावा लागू शकतोय। कार बुक केल्यावरती ती कॅन्सल करणं आता महागात पडणार आहे। राईड कॅन्सल केली तर खात्यातनं थेट 10% रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे। काय आहे हा नवा नियम बघूयात, याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। गेल्या काही वर्षात ओला आणि उबरमुळे सर्वसामान्यांचा प्रवास सोपा झाला। हव्या त्या ठिकाणाहून कार बुक करून इच्छित स्थळी जाण्याची सोय त्यामुळे झाली। पण अनेकदा ग्राहकांकडून घाईगडबडीत कार बुक केली जाते आणि नंतर कुठल्या ना कुठल्या कारणानं ती रद्द केली जाते। यामुळे कार चालकांचा वेळ आणि पैसाही वाया जातो। हे टाळण्यासाठी आता धोरणात काही बदल करण्यात येत आहेत। कार बुक करताना ठरलेल्या भाड्याच्या 10% रक्कम प्रवाशांना भरावी लागेल। राईड कॅन्सल केली तर ही रक्कम परत मिळणार नाही। राईड पूर्ण झाल्यावर उरलेल्या 90% रकमेचं बिल अदा करावं लागेल। कार ड्रायव्हर्सना सुद्धा हाच नियम लागू असेल। कार चालकानं राईड रद्द केली तर ठरलेल्या रकमेच्या 10% रक्कम दंड म्हणून आकारली जाईल। ही रक्कम प्रवाशाच्या खात्यात जमा केली जाणार आहे। वाटेत गाडी बंद पडल्यास कार चालकालाच पर्यायी वाहनाची सोय करून द्यावी लागेल। पीक अवरमध्ये जास्त भाडं आकारण्यावर सुद्धा नव्या नियमावलीत बंधनं येणार आहेत। ग्राहक आणि चालक या दोघांचंही नुकसान टाळणं आणि सेवेतील व्यावसायिकता वाढवणं या दोन उद्दिष्टांसाठी धोरणात हा मोठा बदल करण्यात येतोय। हे धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारनं समिती स्थापन केली होती। निवृत्त सनदी अधिकारी सुधीर कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं काही शिफारसी केल्या। समितीनं हा अहवाल नुकताच परिवहन विभागाला सादर केला। हा अहवाल लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाईल। हा नवा नियम लागू झाल्यामुळे ओला उबरचा प्रवास अधिक भरवशाचा होणार आहे। बुक केलेली कार आयत्या वेळी रद्द होण्याचं प्रमाण यामुळे कमी होईल असं मानलं जातंय। अर्थात या नियमांना ग्राहक आणि कार चालक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं आवश्यक असेल। अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई।